आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। शिवसेना आमदार तानाजी सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले। भाजप मंत्र्यांच्या बैठकीमुळे सावंत अवघ्या 3 मिनिटात बंगल्याच्या बाहेर देखील आले। मंत्र्यांची बैठक सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची भेट झालेली नाही। तानाजी सावंतांच्या मंत्रिपदाच्या काळात आरोग्य खात्यातील ॲम्ब्युलन्स घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। आज अधिवेशनात करण्यात हा सगळा आरोप आलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर सावंत फडणवीसांना भेटले असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। अपडेट जाणून घेऊया। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, अवघ्या या 3 मिनिटात काय काय घडलं? दीपक, नक्कीच माजी मंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते। आज जर आपण पाहिलं तर ज्यावेळी त्यांच्याकडे आरोग्य खातं होतं आणि त्यावेळी रुग्णवाहिकांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि एकच टीकेची झोड उठवली होती। त्याचबरोबर ती त्यांच्या विभागातली काही कामं होती, या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते। मात्र 3 मिनिटं बाहेर गेटवरती थांबवण्यात आलं, आतमधनं परवानगी नव्हती। त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर भाजप मंत्र्यांची बैठक सुरू असल्याची माहिती मिळाली आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार नाही हे लक्षात आल्यानंतर अवघ्या 3 मिनिटात तानाजी सावंत हे बाहेर आले आणि उद्या विधिमंडळात त्यांची भेट होण्याची माहिती ही त्यांनी स्वतः माध्यमांना दिली आणि त्यानंतर ते निघून गेले। मात्र यावरती ऑन कॅमेरा येऊन बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। मात्र कुठेतरी एक नाराजीचा सूर हा त्यांच्या विरोधात पाहायला मिळत होता। सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।